हा टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. इथे सादर करत असलेल्या कथा या माझ्या स्वरचित आहेत. या कथा आपल्याला प्रतिलिपी या प्लॅटफॉर्मवरही वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. आपल्या सुरू असलेल्या कथेचं नाव आहे तुम्ही तो हो इन हार्ट, भाग 44, लेखिका आनंदी शेडगे. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग आपण आपल्या कथेला सुरुवात करूया. काकू, भाई सध्या खूप स्ट्रेसमध्ये आहे. त्याला आजीचं बोलणं पटलं तर तो होकारही देऊ शकतो. पण तुम्ही काळजी करू नका, मी बघीन काय करायचंय ते, अर्णव म्हणाला. तेवढ्यात अर्जुनने अर्णवला आपल्या रूममध्ये बोलावून घेतलं आणि अर्णव तिथून निघून गेला. अर्णव अर्जुनच्या रूममध्ये गेलाच होता की त्याच्या मागून लगेच काही मिनिटात रुक्मिणीबाई अर्जुनच्या रूममध्ये आला. आता पुढे. अर्जुन बेटा, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं, रुक्मिणीबाई म्हणाल्या. आजी, काही अर्जंट असेल तर लवकर बोल, मला अजिबात वेळ नाही, आधीच वैतागलेला अर्जुन रुक्मिणीबाईंना म्हणाला. मला माहित आहे अर्जुन बाळा, सगळं त्या मृणालमुळे तुला खूप त्रास होतोय आणि तुझे आजोबा त्या मृणालशी लग्न कर म्हणून तुझ्या मागे लागले आहेत, रुक्मिणीबाई एकदम प्रेमाने म्हणाल्या. आजी, तू हे सगळं बोलण्यासाठी इथे आली आहेस का? एकतर आधीच मला कामाचं खूप टेन्शन आहे, अर्जुन म्हणाला. त्या मृणालशी लग्न करायला लागू नये म्हणून माझ्याकडे एक छान उपाय आहे, बघ तुला पटतोय का? रुक्मिणीबाई एकदम खुश होत म्हणाल्या. रुक्मिणीबाई असं म्हणाल्यावर अर्जुनने अर्णवकडे बघितलं आणि अर्णवने रुक्मिणीबाईंच्या नकळत नाही मध्ये मान हलवली. आजी, जे काही बोलायचं आहे ते स्पष्टच बोल आणि लवकर बोल, अर्जुन चिडत म्हणाला. बरं, चिडू नको, सांगते. तू मृणालशी लग्न करायला नकार दे आणि तुझ्या आजोबांना सांग मला मृणालशी नाही नंदिनीशी लग्न करायचं आहे, रुक्मिणीबाई म्हणाल्या. काय? त्या तुझ्या बावळट नंदिनीशी लग्न? आता तू पण आजोबांसारखी त्या नंदिनीसाठी माझ्या मागे लागू नको हा, अर्जुन अजूनच चिडत म्हणाला. हे बघ अर्जुन, नंदिनी बावळट नाही, साधी आहे. त्या मृणालसारखी कपटी आणि चालाक नाही. असंही तुला मृणाल नाही तर नंदिनी या दोघांपैकी कोणाशी तरी लग्न करावंच लागणार आहे. तिसरा कोणताही पर्याय नाही तुझ्याकडे. मग मी म्हणते त्या मृणालशी लग्न करण्यापेक्षा नंदिनीशी केलं तर काय वाईट आहे? रुक्मिणीबाई आपल्या परीने अर्जुनला शक्य तेवढं समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाल्या. अर्जुनला आजीचं म्हणणं पटलं आहे असं काहीसं अर्णवला जाणवलं. आजी ठीक आहे, तू जा, आता मी विचार करेन, तू सांगितलं त्यावर, अर्जुन म्हणाला. बघ हा, नक्की विचार कर, रुक्मिणीबाई खुश होत म्हणाल्या आणि खाली निघून गेल्या. भाई, तू नंदिनीशी लग्न करणार आहेस? अर्जुनचे हावभाव बघून अर्णवने आश्चर्याने विचारलं. अर्णव, आजीची आयडिया काही वाईट नाही. त्या मृणालशी लग्न करण्यापेक्षा सध्या तरी नंदिनीला होकार द्यायला काय हरकत आहे? म्हणजे तात्पुरतं तरी त्या मृणालचं खूळ आजोबांच्या डोक्यातून निघून जाईल, अर्जुन काहीसा विचार करत म्हणाला. अरे भाई, काय बोलतोस तू? नंदिनीशी लग्न? तू घाईघाईत कुठलाच निर्णय घेऊ नको, अर्णव अर्जुनला समजावत म्हणाला. अर्णव, डोंट वरी, मी मस्करी करत होतो. मी खरंच त्या बावळटशी लग्न करणार नाही. आजी काय म्हणाली तू ऐकलं नाही? माझ्याकडे तिसरा कुठलाही पर्याय नाही आणि आता मला हा तिसरा पर्यायच शोधून काढायचा आहे, अर्जुन काहीसा विचार करत म्हणाला. अर्जुनचं बोलणं ऐकून अर्णवने सुटकेचा निश्वास सोडला. एक वेळ जर अर्जुनने तसा विचार केला असता तर बिचाऱ्या नंदिनीचं काय झालं असतं? इकडे आड तिकडे विहीर अशी तिची अवस्था झाली असती, अर्णव मनातच विचार करत होता. त्याचवेळी त्याचा फोन वाजला. फोनवर यावेळी अनोखीचा नंबर बघून त्याला थोडं आश्चर्य वाटलं आणि त्याने लगेच फोन रिसीव्ह केला. सर प्लीज, तुम्ही आता लगेच पोलीस स्टेशनला येऊ शकता का? आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्ही इथे आल्यावर मी तुम्हाला सगळं सांगते, अर्णवने काही विचारायच्या आतच अनोखी म्हणाली. बरं, ठीक आहे, मी येतो, तू टेन्शन घेऊ नको, अर्णव म्हणाला आणि फोन कट केला. भाई, मी जरा पोलीस स्टेशनला जाऊन येतो, अनोखीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, अर्णव म्हणाला. नक्कीच तिने कोणाचा तरी प्रॉब्लेम केला असणार.
आणि समोरच्या माणसाने तिच्या विरुद्ध कंप्लेंट केली असणार. अजून दुसरं येतं काय तिला? थांब, मी पण येतो तुझ्या बरोबर. अर्जुन थोड्या रागाने बडबडत म्हणाला. भाई, तुला काही कमी टेन्शन आहे का? मी येतो जाऊन, बघतो काय प्रॉब्लेम झाला आहे. तू नको काच दगदग करू, अर्णव म्हणाला. ओके ठीक आहे, काही असेल तर मला कॉल कर, अर्जुन म्हणाला. हो बाई, असं म्हणून अर्णव लगेच गाडी घेऊन बाहेर पडला. अर्णवला फोन करण्याआधी अनोखी ऑफिसमधून घरी पोचली. फ्रेश होऊन मस्त गरम गरम चहा घेतला. आज अर्जुनला धक्का लागून खाली पडल्यामुळे तिची कंबर चांगलीच आपटली होती. एवढा मोठा राक्षस नीट बघूनही चालता येत नाही. स्वतःच धक्का दिला आणि वरून मलाच लेक्चर ऐकवलं. खडूस कुठला, माझा तर शाप आहे. ह्याला ना बायको पण ह्याच्यासारखी खडूसच भेटू दे देवा. ती होती माधुरी. कोण बरं? हा, मृणाल मॅडम. तीच योग्य आहे याच्यासाठी. तशीच बायको मिळायला हवी याला, खडूस कुठला. चहा पीत पीत अनोखी अर्जुनला शिव्या घालण्याचं काम करत होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. एवढ्या रात्री फोनवर रचनाचा नंबर बघून ती थोडी घाबरली आणि तिने लगेच फोन रिसीव्ह केला. हॅलो रच्चू. अनोखीने फोन उचलताच समोरून रचनाच्या हुंदक्याचा आवाज आला आणि ती अजूनच घाबरली. रचू, अगं काय झालं? तू रडतेस का? तू आधी शांत हो आणि काय झालं ते नीट सांग, अनोखी म्हणाली. अनु, तू लवकरात लवकर इकडे ये. त्या आत्याने आणि तिच्या मुलाने माझ्या बाबांना आणि आईला घराबाहेर काढलं आहे आणि आमचं सगळं सामानही बाहेर फेकलं आहे. प्लीज तू लवकर इकडे ये, रचना रडत रडत म्हणाली. रचना, मी येते, तू घाबरू नको, मी लगेच येते. मी एक काम करते, प्रसादला बरोबर घेऊन येते, तू काळजी करू नको, अनोखी म्हणाली आणि लगेच फोन कट केला आणि रचनाकडे जायला निघाली. ती घाईघाईत बाहेर आली. त्याच वेळी तिचा धक्का कोणाला तरी लागला, जो घाईघाईने तिच्या मालकिनीच्या रूम मध्ये शिरला. हा कोण आहे? ह्या काकू तर एकट्याच राहतात. चोर तर नसावा? नाही, चोर असता तर काकूंनी लगेच आरडाओरडा केला असता. असेल कोणीतरी त्यांचा नातेवाईक. जाऊ दे, मला आधी रचनाकडे पोचायला हवं. तो विचार अर्धवट टाकून अनोखीने ऑटो पकडली आणि रचनाच्या घराकडे निघाली. वाटेत तिने प्रसादला फोन लावला, पण त्याचा फोन एंगेज नाही तर नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर येत होता. खूप वेळा फोन लावून सुद्धा तेच उत्तर मिळत असल्याने अनोखीने कंटाळून प्रयत्न सोडून दिला आणि प्रसादला मनातच 2 शिव्या दिल्या. थोड्याच वेळात अनोखी रचनाच्या घराजवळ पोचली. तिच्या घराजवळ बघ्यांची गर्दी जमा झाली होती. कशीबशी वाट काढत ती रचनाजवळ पोहोचली. रचना आपल्या बाबांजवळ बसून रडत होती. काही माणसं तिच्या घरातील सामान बाहेर फेकत होते आणि आजूबाजूचे लोक तिथे उभे राहून तमाशा बघत होते. अनोखीला बघून रचना धावतच तिच्याकडे गेली. अनु, बघ ना, अजून महिना संपायला 5 दिवस बाकी आहेत, पण हे लोक ऐकायलाच तयार नाहीत. मी मगाचपासून त्यांना जीव तोडून सांगते, तरी त्यांना आमचं घर त्यांच्या ताब्यात घ्यायचं आहे, रचना रडत रडत अनोखीला म्हणाली. रचना, तू आधी शांत हो. तुझी आत्या आणि तिचा मुलगा कुठे आहे? मी बोलते त्यांच्याशी, अनोखी म्हणाली. ते आतमध्ये बसून आमची मजा बघत आहेत. मुद्दाम करतायत हे सगळं, फक्त आणि फक्त आम्हाला त्रास द्यायला, रचना रागाने म्हणाली. बरं चल, आपण परत एकदा त्यांच्याशी बोलून बघू, नाहीतर मग यांची पोलिसात तक्रार करू, अनोखी म्हणाली आणि रचना बरोबर घरामध्ये गेली. आत्या आणि तिच्या मुलाला तिथे बसून हसताना बघून अनोखीला रागच आला. ही काय दादागिरी आहे तुमची? अजून 5 दिवस बाकी आहेत ना, मग त्यांचं सामान का बाहेर फेकत आहात, अनोखी रागाने म्हणाली. हे बघ, हा आमच्या घरातील मॅटर आहे, तुला यात बोलण्याचा काहीच हक्क नाही, अनोखीचं बोलणं ऐकून तो आत्याचा मुलगा मोठ्या तोऱ्याने म्हणाला. ओ मिस्टर, तुमच्या घरचा मॅटर. आता घरातील सामान बाहेर फेकून तुम्ही घराबाहेर आणला आहे आणि मी बहीण आहे तिची, मलाही हक्क आहे बोलण्याचा, अनोखी रागाने म्हणाली. तू बहीण आहे ना तिची? मग चल, आत्ताच्या आत्ता मला 25 लाख रुपये दे, आली मोठी बहीण बनायला, आत्या कुत्सितपणे अनोखीला म्हणाली. तुम्ही हे जे काय करताय ना ते बरोबर नाही. 5 लाखाचे तुम्ही 25 लाख केले. तिला आणि तिच्या बाबांना फसवलं. तिचं चुकलंच. तिने तेव्हाच तुमच्या विरोधात कंप्लेंट करायला हवी होती.
माणुसकीला काळीमा फासण्याचं काम करताय तुम्ही, अनोखी रागाने म्हणाली. रचना चल, हे लोक असे ऐकणार नाहीत. यांना चांगलीच अद्दल घडवली पाहिजे. चल तू पोलीस स्टेशनला, असं इथे रडून काहीच होणार नाही, अनोखी रागाने म्हणाली आणि रचनाला घेऊन बाहेर पडली. अनोखी पण त्यांच्याकडे बाबांनी सही केलेले पेपर्स आहेत, पोलीस आपले ऐकतील का? रचना म्हणाली. अगं पण पेपर्स प्रमाणे अजून 5 दिवस बाकी आहेत ना, मग हे असं वागणं चुकीचं नाही का? आता जर त्यांच्या विरुद्ध असं घाबरून तक्रार केली नाही ना, तर यांची हिंमत अजूनच वाढेल. उद्या लग्न करायचं म्हणून तुला उचलून घेऊन गेले तर काय करणार आहेस तू? अनोखी रचनाला समजावत म्हणाली. अनोखीचं बोलणं ऐकून रचनाही विचारात पडली आणि तिच्या बाबांना सांगून पोलीस स्टेशनमध्ये जायला निघाली. थांब, मी अर्णव सरांना फोन करते, ते आपली मदत नक्कीच करतील, असं म्हणून अनोखीने अर्णवला फोन लावला आणि त्याला पोलीस स्टेशनला बोलावून घेतलं. अर्णव येईपर्यंत त्या दोघीही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या होत्या. सर, आम्हाला एक तक्रार दाखल करायची आहे. काही गुंड हिच्या घरात घुसून हिच्या घरातील सामान बाहेर फेकत आहेत आणि घरावर कब्जा करायला बघत आहेत. पोलीस स्टेशनमध्ये पोहोचताच अनोखी एका पोलीस अधिकाऱ्याला म्हणाली. ठीक आहे, बसा तुम्ही, मी घेतो तुमची तक्रार दाखल करून, तो अधिकारी म्हणाला. तेवढ्यात अर्णवही तिथे पोहोचला होता. अनोखी, काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? अर्णवने येताच त्यांना विचारलं. अर्णव लगेच आला हे बघून त्या दोघींच्या जीवात जीव आला होता. थोडक्यात अनोखीने अर्णवला काय झालं ते सांगितलं. ही तर बळजबरी आहे. ठीक आहे, तुम्ही तक्रार नोंदवा, मी इथल्या मोठ्या अधिकाऱ्याशी बोलतो, असं म्हणून अर्णव आतमध्ये सिनियर इन्स्पेक्टरच्या केबिनमध्ये गेला. कृष्णराव आणि अर्जुन दातार यांच्या फॅमिलीला पोलीस चांगल्याच प्रकारे ओळखत होते, म्हणून अर्णवच्या सांगण्यावरून पोलिसांनी रचनाची आत्या आणि तिच्या मुलाला लगेच पोलीस स्टेशनमध्ये बोलावले आणि चांगलाच दम दिला. मिस रचना, तुम्ही काळजी करू नका, मी उद्या लगेच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकण्याबाबत भाईशी बोलतो. मध्ये खूपच प्रॉब्लेम झाले म्हणून कदाचित तो विसरला असेल. अर्णव त्या दोघींबरोबर पोलीस स्टेशनच्या बाहेर येत म्हणाला. नाही सर, अर्जुन सर एवढ्या मोठ्या रकमेचे कर्ज द्यायला तयार झाले, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, रचना म्हणाली. पण ही तुमची आत्या आणि तिचा मुलगा तुमची फसवणूक करत आहेत. तुम्ही यांच्या विरुद्ध आधीच तक्रार दाखल करायला हवी होती, अर्णव म्हणाला. सॉरी सर, त्यावेळी मी खूपच एकटी पडले होते. त्यावेळी माझ्या अनुने साथ नसती दिली तर आज माझं काय झालं असतं काय माहीत, रचना डोळ्यात पाणी आणत म्हणाली. ओके ओके, रिलॅक्स, शांत व्हा आणि घरी जा. आता तुमची आत्या आणि तिचा मुलगा नाही त्रास देणार तुम्हाला. मी सोडतो तुम्हाला घरी, चला, अर्णव म्हणाला. अनोखी आणि रचना अर्णवच्या गाडीत बसले. रचनाला घरी सोडून अर्णव अनोखीला सोडायलाही तिच्या घरी जाणार होता. एवढ्या रात्री 2 मुलींना असं एकटं सोडून येणं त्याला बरोबर वाटलं नव्हतं. अर्णव सर किती समजूतदार आणि प्रेमळ आहेत, नाहीतर तो खडूस सारखा ओरडत असतो. आता अर्णव सरांच्या जागी तो असता तर इथेही माझीच चूक काढली असती, अनोखी मनातच बोलत होती. तेवढ्यात रचनाचं घर आलं. रचनाच्या आई बाबांशी बोलून त्यांना धीर देऊन अर्णव अनोखीला तिच्या घरी सोडायला घेऊन गेला. अनोखीला घरी सोडून अर्णव घरी आला तर अर्जुन त्याचीच वाट बघत बसला होता. त्याला अर्णवची काळजी वाटत होती. अर्णव आल्याबरोबर अर्जुनने त्याला आपल्या रूममध्ये बोलावलं. अर्णव, काय झालं होतं? नक्कीच त्या इडियटने कोणाला तरी मारलं असणार, अर्जुनने विचारलं. नाही भाई, असं काहीच नाही. उलट ती एवढ्या रात्री आपल्या मैत्रिणीच्या मदतीसाठी गेली होती, अर्णवने अर्जुनला सगळी हकीकत सांगितली. अर्णवचं बोलणं ऐकून अर्जुनला अनोखीने सही केलेल्या पेपर्सची आठवण झाली आणि त्याच्या चेहऱ्यावर एक राक्षसी हास्य उमटले. मिळाला, तिसरा पर्याय मिळाला अर्णव. आय गॉट इट. हे बोलताना अर्जुनच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. भाई, कुठला तिसरा पर्याय? काय बोलतो आहेस तू? आणि मिस रचनाची स्टोरी ऐकता ऐकता तुला मध्येच तिसरा पर्याय कुठून सापडला, अर्णवने आश्चर्याने अर्जुनला विचारलं. कळेल कळेल, लवकरच कळेल. उद्या सगळ्यात आधी ऑफिसमध्ये गेल्याबरोबर ती इडियट माझ्या केबिनमध्ये पाहिजे, अर्जुन हलकेच आपल्या ओठांचे कोपरे रुंदावत म्हणाला.
अर्जुनला तिसरा पर्याय सापडला आहे. बघू नक्की काय आहे ते. जाणण्यासाठी पुढील भाग वाचत राहा, ऐकत राहा. कथेचा हा भाग तुम्हाला आवडला असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथेचे भाग आठवड्याच्या तर सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी येतील. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.